राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 14 सालापासूनच मी वारंवार माझ्या वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये बोललो, माझ्या अनेक भाषणामध्ये बोललो. आम्ही हा निर्णय घेईपर्यंत अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये किंवा सत्तेमध्ये किंवा सोबत जायचं अशी चर्चा अनेक वेळेला झाली होती. अनेक प्रसंग निर्णायक टप्प्यापर्यंत पण पोहोचले होते, परंतु तो निर्णय त्यावेळेला होऊ शकला नाही. हे मी अनेक मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. त्याच्यामुळे आज आम्ही घेतलेली भूमिका आणि त्याच्यामध्ये विलिनीकरण हे दोन ध्रुवावरचे विषय दिसतात. त्यामुळे माझा विरोध, प्रफुल्लभाईंचा विरोध हा मुद्दा त्याच्यामध्ये नाहीच आहे. मूळ मुद्दा माझा आपल्याला प्रश्न आहे की असा प्रस्ताव कुठं आहे याची तुम्ही मला माहिती सांगितली तर मी दुर्बीण लावून शोध घेईन. जर शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होण्यासाठी सहभागी असेल आणि तुमच्या पक्षात विलीन होणार असेल तर तुम्ही सकारात्मक आहात. दोन भाग तुम्ही भिन्न बोलता. एनडीएमध्ये सहभागी होणं आणि विलिनीकरण बघा किती फरक आहे. नाही, मी त्यांच्या प्रश्नावरती बोलतोय. त्यांच्या प्रश्नावरती बोलताना त्यांनी मला प्रश्न असा विचारला, हा करा म्हणजे आपले प्रश्न चुकू शकतात. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पक्षामध्ये विलीन होतं तर तशा स्वरूपामधली एनडीए सोबत येण्याची भूमिका राहत असेल त्यांची तर ते मान्य. कारण की शेवटी प्रदेशाध्यक्ष तुम्ही आहात, तुमचा पार्टीमधला टेक फार मोठा आहे, तुमच्या शब्दाला किंमत आहे. या सगळ्या पार्टीवर हा प्रश्न नाही, माझ्या शब्दाला किंमत हा भाग वेगळा. एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आमचा कलेक्टिव्ह निर्णय होता. अजितदादा, प्रफुल्लभाई, छगन भुजबळ, दिलीप वळसे, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आम्ही सर्वांनी कलेक्टिव्हली घेतला. आमदारांची साथ मिळाली, राज्यातल्या जनतेची साथ मोठ्या प्रमाणावरती मिळाली आणि त्याच्यामुळे लोकसभेच्या नंतर तर आम्ही आपल्या कोणाच्या खिचगणतीत नव्हतोच. आपल्या म्हणजे एकंदरीत सोकॉल जे काही त्यावेळेला बोललं जात होतं 5, 6, 7 5, 6, 7 वगैरे 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 9 नाही 5, 6, 6 त्याच्यामुळे आम्ही परिश्रमपूर्वक जे काही मेहनत तयार घेतली, जनस्वराज्य यात्रा काढली, त्याच्यातून समजा महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार केलं, लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी झाली, वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी झाले. पक्ष म्हणून प्रामाणिकपणाची भूमिका जनतेमध्ये पोचवली आणि आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारापासून तसोबत दूर नाही हे मतदारांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. म्हणून आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या. आता त्याच्यामुळे आता हा प्रश्न निर्माण होतो आहे. लोकसभेनंतर आम्हीच राहतो की नाही असं प्रश्नचिन्ह निर्माण केला जात होता. आता त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राच्या जनतेने दिलेली आहेत. त्यामुळे तो आता मुद्दा त्या ठिकाणी संभवत नाही. एक दुसरा असा की सरकारच्या मुद्द्यावरती मी प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे कुठलंही वक्तव्य करणं चुकीचं ठरेल. एकदा नक्की कळू द्या की प्रस्ताव विलिनीकरणाचा आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढे चर्चेला आला की मग त्याच्या पुढच्या बाबी येतील. जे नाहीच आज दिसतच नाही त्याच्याबद्दल मी बोलण्यात काय अर्थ आहे. आता हे स्पेक्युलेशन, तशाच्या बातम्या, सूत्राची माहिती, एकदा सूत्र शोधायला गेलं मला तुमचं नाही जे कुठं असेल ते, पण हे सगळं शोधणं तर तो भाग वेगळा राहिला तरीसुद्धा आज तसे कुठलाही प्रस्ताव नाही आणि संभावना आहे. उलट 10 जूनचा कार्यक्रम बालेवाडीला यशस्वी करण्यासाठी कालच माझ्या पक्षाच्या प्रमुख संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे नियोजनामध्ये दक्ष असतात अशी बैठक घेतली. दादाजवळ चर्चा केली, प्रमुखांजवळ केली, कोर ग्रुपमध्ये केली. त्यावरती आता आम्ही अधिक लक्ष केंद्रित करतो. जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.